मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला सारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला सारितो सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला सारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला सारितो हिरव्या कुरणात आम्हाला सारितो हिरव्या कुरणात आम्हाला सारितो हालेलुया 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सर्वदा. सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया 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 पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा. आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आज पुन्हा एकदा एका आठवड्यानंतर आपण सगळी जण वेळेत वेळ काढून परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जमलेलो आहोत. त्याला स्तुती गौरव देण्यास, हालेलुया. त्याला धन्यवाद, त्याला आदर महिमा आणि त्याला गौरव देण्यास आपण जमलेलो आहोत. Yes, Lord. तो जिवंत परमेश्वर खरोखर स्तुतीस पात्र परमेश्वर आहे. हालेलुया. त्याने आपल्याला टिकून ठेवलेला आहे, धरून ठेवलेला आहे हालेलुया. आणि आपण सगळी जण जिवंत आहोत. हालेलुया हालेलुया. प्रभू मध्ये जिवंत आहोत. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपला आत्मा आपल्याला उत्साही करत आहे. आज आपण प्रभूकडे आनंदाने गजर करून, टाळ्या वाजवून, नाचून, गाऊन त्याला स्तुती देणार आहोत. हालेलुया. कारण ते जिवंत परमेश्वराने आपला जीव राखलेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पहा, जसं आपण एखादा खेळ खेळतो संगीत खुर्ची सारखा, म्युझिक वाजली की सगळेजण एकत्र खेळू लागतात. म्युझिक थांबली तर काही काहींनाच बसायची संधी मिळते, काही जण आउट होतात. हालेलुया. परत म्युझिक वाजते, परत सगळे एकत्र धावतात. काही जण शेवटपर्यंत टिकतात, काही जण मध्येच आउट होतात. आपल्या बाबतीत हेच घडत आहे. अनेक संकटातून हे जग जात आहे. सगळीकडे अनेक संकट, अनेक दुःख, अनेक कष्ट, महामारी, वादळ, पाऊस, किती संकट. आपण सगळ्यांनी एकत्र सुरुवात केलेली, खूप जण आउट झाले, पण आपलं जीवन चक्र अजून चालू आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. आपल्याला पोहोचायचं आहे शेवटपर्यंत. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. शेवटपर्यंत आपल्याला टिकाव धरून राहायचं आहे. या खेळाचा, ह्या जीवनाचा आनंद आपल्याला शेवटपर्यंत घ्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the पण Lord. आपल्याला माहित नाही तो शेवट कधी आहे. Yes, Lord. म्हणून ही वेळ, आज, आता ही वेळ महत्वाची आहे. Yes, Lord. कारण उद्या आपण पाहिलेलं नाहीये. आजची रात्र देखील आपल्याला ठाऊक नाही की आपण झोपणार की नाही. Yes, Lord. झोपले तरी उठणार की नाही ह्याची आपल्याला कल्पना नाही. Yes, Lord. म्हणून ही जी वेळ आहे ह्यात आपण परमेश्वराला गौरव देऊया. Yes, Lord. हा वेळ आपण जगूया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. पहा, योएलच्या पुस्तकामध्ये प्रभू काय म्हणत आहे. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. Yes, Lord.
मनपूर्वक मजकडे वळा. Hallelujah. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. Yes, Lord Jesus. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा. Hallelujah. आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा. Hallelujah. कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे. Hallelujah. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. Yes, Lord Jesus. खरोखर आपल्यावरती संकट जरी आली तरी परमेश्वर आनंदी नसतो. आपल्या दुःखामध्ये त्याला देखील दुःख होत असते. Yes, Lord Jesus. आणि म्हणून आज आपण आपली हृदय फाडूया. Hallelujah. पश्चातापी अंतकरणाने आपलं पापाचं ओझं खाली ठेवूया. Yes, Lord Jesus. का आपण ते ओझं घेऊन चालावं जेव्हा परमेश्वर आपल्याला मोकळं करू इच्छितो. Hallelujah. प्रभू, आज आम्ही तुझ्या चरणाशी आलेलो आहोत. Hallelujah. अतिरिक्त होत आहोत जिवंत परमेश्वर. Oh, Lord Jesus. आमचं पाप, विचाराचं पाप, दृष्टीने केलेलं पाप, जिभेने केलेलं पाप, परमेश्वरा आमच्या सगळ्या कमजोऱ्या, आमच्या उणीवा, आमचा राग, प्रभू यावरती आम्हाला विजय मिळविणं कठीण झालेलं आहे. Yes, Lord Jesus. तुझ्या चरणी ठेवत आहोत. Oh, Lord Jesus. दया कर, दयाधना, दया कर प्रभू. या जीवनाच्या वाटेवरती आम्हाला ही ओझी खूप जड होत आहे. होय प्रभू परमेश्वर. रिक्त करत आहोत. रिक्त होऊया, अतिरिक्त होऊया त्या दयाधनाकडे. Yes, Lord. येशू दया कर, येशू क्षमा कर. Hallelujah. त्या प्रभूचा प्रेम स्पर्श अनुभवूया. आपण आपलं ओझं त्याच्या समोर रिक्त केल्यानंतर लगेच तो आपला ताबा घेणार आहे. Yes, Lord. काहीही कुठलाही कोपरा ठेवू नका. Yes, Lord Jesus. प्रभूकडे अगदी रिक्त होऊया. येशू, 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 येशू. ते येशूचा आनंद आपण अनुभवूया. प्रभू तुला आम्ही सर्व समर्पितो. Holy Lord Jesus. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या हालेलुयाद्वारे, आपल्या गौरवाद्वारे ते जिवंत परमेश्वराला आपण ह्या क्षणी उंचावणार आहोत. कारण त्याने आपल्याला सर्व ओझापासून मुक्त केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज जीसस. टाळ्या वाजवून, गायनाने आपण नाचून गाऊन त्या परमेश्वराला गौरव देऊया. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. प्रेज यू लॉर्ड, प्रेज यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड. धन्यवाद परमेश्वरा. पिता की स्तुति करे हम. रब्बी रब्बी रब्बोनी यीशु की स्तुति करे हम. रब्बी रब्बी रब्बोनी पिता की स्तुति करे हम. रब्बी रब्बी रब्बोनी यीशु की स्तुति करे हम. हालेलुया, 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 हालेलुया. भाग्य विधाता, तुम ही मेरे मुक्तिदाता. तुम ही मेरे भाग्य विधाता, तुम ही मेरे मुक्तिदाता. तुम ही मेरे भाग्य विधाता, तुम ही मेरे मुक्तिदाता. तुम ही मेरे भाग्य विधाता, तुम ही मेरे मुक्तिदाता. स्तुति करूं मैं हर दिन तेरी, यही एक इच्छा है मेरी. स्तुति करूं मैं हर दिन तेरी, यही
एक इच्छा है मेरी, रब्बी रब्बी रब्बोनी, पिता की स्तुति करे हम। रब्बी रब्बी रब्बोनी, यीशु की स्तुति करे हम। हालेलुया हालेलुया हालेलु हालेलुया 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 हालेलु हालेलुया। रक्षण करता, तुम ही मेरे तारणहारा। तुम ही मेरे रक्षण करता, तुम ही मेरे तारणहारा। तुम ही मेरे रक्षण करता, तुम ही मेरे तारणहारा। तुम ही मेरे रक्षण करता, तुम ही मेरे तारणहारा। याद करूं मैं हर पल तुझको, तुम ही मेरे सब कुछ प्रभु। याद करूं मैं हर पल तुझको, तुम ही मेरे सब कुछ प्रभु। रब्बी रब्बी रब्बोनी, पिता की स्तुति करे हम। रब्बी रब्बी रब्बोनी, यीशु की स्तुति करे हम। रब्बी रब्बी रब्बोनी, पिता की स्तुति करे हम। रब्बी रब्बी रब्बोनी, यीशु की स्तुति करे हम। हालेलुया हालेलुया हालेलु हालेलुया 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 हालेलु हालेलुया 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 हालेलु हालेलुया 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 हालेलु हालेलुया। हालेलुया लॉर्ड जीसस, खरोखर तो आमचा रब्बोनी, आमचा मार्गदर्शक, आमचा गुरु, आमचा त्राता, आमचा उद्धारक परमेश्वर, आम्ही तुला उंचावितो, तुला गवळतो, तुला धन्यवाद देतो। हालेलुया लॉर्ड येशी यारा बहांदारी यारा। हालेलुया 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। यशया संदेशाच्या द्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना धीर देत म्हणत आहे। हालेलुया येशू लॉर्ड। अध्याय 41 ओळी 9, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, हालेलुया। तिच्या सीमापासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस। हालेलुया मी तुला निवडले आहे, यस लॉर्ड। तुझा त्याग केला नाही। हालेलुया हालेलुया। तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे। हालेलुया। घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे। हालेलुया. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। मी तुला शक्ती देतो, यस लॉर्ड। मी तुझे सहाय्यही करतो। हालेलुया। मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो। Yes, प्रेज द Lord. लॉर्ड। Praise the Lord. पहा, जे तुझवर शुद्ध झाले ते लज्जित व फजित होतील। Yes, Lord. तुझशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील। Amen, Lord. तुझशी लढण्यास तू धुंडाळशील, पण ते तुला सापडावयाचे नाही। Yes, Lord. तुझशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल। आमेन। कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करीतो। हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हे वचन आपण अनेकदा ऐकलेलं आहे, अनेकदा ऐकलेलं आहे। तरी देखील प्रत्येक वेळा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराचं आपल्यावरील अपार प्रेम आपल्याला कळून येतं। हालेलुया. तो आपल्या बरोबर आहे। Yes, Lord. धीर देणारा त्याचा कैवारी आत्मा आपल्या बरोबर आहे। हालेलुया. आपल्यासाठी रक्त वाहणारा त्याचा येशू, त्याचा येशू, पुत्र
आपल्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. 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 आपल्याला भिण्याची गरज नाही. Yes, Lord. आतापर्यंत त्याने रक्षिलेला आहे आणि Yes, पुढे Lord. देखील तोच आपल्याला रक्षिणार आहे. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. म्हणून आपण टाळ्या वाजवून त्याला धन्यवाद Thank you, देतो. thank you, Jesus. Praise you, Glorify Jesus. Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah. Glory be Lord Jesus. Hosanna in the highest, Lord. महिमा देतो परमेश्वरा. हालेलुया, हालेलुया. आओ करे आराधना आराधना यीशु मसीह की यीशु मसीह की आराधना आराधना जो है मेरा खुदा वो है सबका खुदा, जो है मेरा खुदा वो है सबका खुदा। हालेलुया, 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 हालेलुया। सृष्टि का रचने वाला वही, हम सब का रखवाला वही। सृष्टि का रचने वाला वही, हम सब का रखवाला वही। उसकी महिमा करे, उसकी महिमा करे, उसकी महिमा करे, उसकी महिमा करे। हालेलुया, 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 हालेलुया। उसके लहू से मिलती शिफा, पापों से सबको मिलती क्षमा। उसके लहू से मिलती शिफा, पापों से सबको मिलती क्षमा। मिलता है जीवन नया, मिलता है जीवन नया, मिलता है जीवन नया, मिलता है जीवन नया। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया लॉर्ड जीसस. खरोखर आम्हाला शिफा देणारा, आम्हाला चंगाई देणारा एकमेव परमेश्वर, आरोग्यदाता, आमचा तारणारा, आमचा उद्धारक परमेश्वर, आम्ही तुला उंचावी, तुला गौरवी. हालेलुया, 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 हालेलुया. तुझ्यासारखा दुसरा देव नाही. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, Praise you, हालेलुया. Jesus. Glory to येशू God. लॉर्ड, येशू, खरोखर येशू, त्याच्या येशू, नावाने आपल्याला शिफा मिळतो. येशू त्याच्या लॉर्ड. नावात तारण आहे, त्याच्या नावात आरोग्य हालेलुया. आहे. येशू आणि लॉर्ड. म्हणून ह्या पवित्र वेळी, ह्या घटकेस त्याच्याशी अगदी एकरूप होऊया. येशू लॉर्ड. त्याचं वचन आहे भिवू नका. येस त्याचं लॉर्ड. वचन आहे
की मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. आमेन. त्याचं वचन आहे, मी तुमच्यासाठी दुसरा कैवारी आत्मा पाठवीन. हालेलुया लॉर्ड जीसस. तो आहे आपल्यामध्ये आणि ह्या क्षणी देखील भाकरीच्या रूपात तो आपल्यामध्ये विशेषतः उपस्थित होत आहे. हालेलुया लॉर्ड. त्याला अगदी मनापासून आपण नतमस्तक होऊन नमन करूया. येशू लॉर्ड. येशू जो काल आज आणि उद्या सारखाच आहे, येस लॉर्ड जीसस. त्या येशूकडे पाहूया. होली लॉर्ड जीसस. आपले दोन्ही हात उघडून येशू. आपले हात आपण त्याच्या हातात देऊया. होली लॉर्ड जीसस. हे प्रभू येशू, हे दया सागरा, आम्ही तुझे आहोत. येस लॉर्ड. तुझी लेकरं कमजोर आहोत परमेश्वरा. आम्हाला टिकाव धरता यावा म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. येस लॉर्ड जीसस. येशू, तू देखील सगळ्या संकटाला सामोरी गेलास. दुःख तू देखील सहन केलंस. येस लॉर्ड जीसस. मार तू देखील खाल्लास प्रभू. येस लॉर्ड जीसस. आज आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. होय प्रभू. तू आम्हाला सहाय्य कर. येस लॉर्ड. येशू 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 शियारा. स्पर्श कर परमेश्वर. शियारा बांदारिया. तुझा आत्मा आमच्यामध्ये परमेश्वर पुन्हा एकदा जागृत कर प्रभू. शियारा तुझ्या आत्म्याच्या बांदारिया. सहाय्याने आम्हाला चालव. आमच्या अशक्तामध्ये, आमच्या दुर्बलतेमध्ये सहाय्य कर प्रभू. येशू 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 येशू. आम्ही सर्वजण थकून भागून गेलो आहोत. तू आम्हाला शक्ती दे. तुझा आत्म्याने आमच्या जीवनामध्ये येशू लॉर्ड. पुन्हा एकदा संचार करू दे प्रभू. येशू येशू लॉर्ड. हे पवित्र आत्म्या, Come Holy हे पवित्र आत्म्या तू. शियारा बांदारिया. We need you, Holy Spirit. Hirabaya Shri Rahadar Sri. Ola Rahaya Baraha Shri. Take complete control, Lord. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, हे पवित्र आत्म्या, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. घुटने टिकाकर, सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए. घुटने टिकाकर, सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए. सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं सर झुकाता हूँ. यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है.
तेरा प्रभु। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। Hallelujah, 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 hallelujah. प्रभू तू पवित्र आहेस. Yes, Lord. पवित्र पवित्र आणि पवित्र Yes, Amen. Lord. जो होता, जो आहे, जो येणार, Yes, Yes, Lord. Lord. तो जिवंत परमेश्वर तू आहेस. Amen. ईश्वराज. जो तू सिंहासनावर विराजमान झालेला आहे. Yes, Lord Amen. तेच Jesus. तुझ्या समोर Jesus. सगळी राष्ट्र नमोद. Yes, प्रभू Lord. तुझी स्तुती सतत कायम आमच्या मुखावर राहू दे प्रभू. Yes, Lord Jesus. जिवंत परमेश्वरा, सर्व संतांच्या, सर्व दूतांच्या स्तुतीं समवेत आज ह्या क्षणी आम्ही देखील त्यांच्या पंक्तीस लागून प्रभू आम्ही तुझी आराधना करण्यास एकत्र येत आहोत. Hallelujah, Lord. तुझ्या वेदी समोर Yes, Lord. प्रभू परमेश्वर आमचे सगळे दुःख, आमचे त्रास, आमची ओझी बाजूला ठेवून Holy Lord प्रभू Jesus. अगदी निर्मळ हृदयाने अंतःकरणाने Shara. जिवंत देवा आम्ही तुझी आराधना Yes, Lord करतो. Jesus. तूच निर्माण करता, Yes, Lord. तुझ्यासारखा दुसरा देव नाही. Hallelujah. तू तारणहारा परमेश्वर. Amen. तुझ्यामध्ये आमचा विश्वास आहे. Hallelujah. प्रभू तुला गौरव, प्रभू तुला स्तुती, येशू, तुझी येशू, आराधना, येशू, येशू, तुझी येशू. आराधना येशू. Holy Lord Jesus. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या आराधनेवर उंचावूया परमेश्वराला. ईशाबारा हाकेडरा दबारिया नरसे. तुरोरा बाबाही करा. Holy Araba. Yara. तुझी स्तुती, Shara. तुझी आराधना सदा रब्बारी सर्व आराधना. काळ हो कश्या. प्रभू. हालेलुया. हिला रबाया ना किशदीर दे. येशू रहाया हबाईल रेस दे. प्रभू आम्ही प्रेम करतो तुझ्यावर. आम्ही तुझे आहोत. ही करा बारा राष्ट्र रेस दे. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना। महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है यीशु। प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। येशू, येशू, येशू. रबाही लरका शदीर से बेरिया हाथ. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। प्यार है
तुझसे प्यार है, तुझसे प्यार है यीशु, प्यार है, तुझसे प्यार है, तुझसे प्यार है यीशु। हालेलुया, 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आमेन. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, आज 1 नोव्हेंबर, आज ख्रिस्त सभा सर्व संतांचा सण साजरा करीत आहे. संत अगस्तीन आपल्याला अतिशय सुंदरपणे सांगतात, संताला पाहणं किती भाग्याचं, संतांच्या सहवासामध्ये राहणं ते त्याहून कितीतरी भाग्याचं, आणि प्रत्यक्ष संत होणं तर परम भाग्याचं. बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आपणा प्रत्येकाला पावित्र्यासाठी म्हणजेच संत होण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत. आपणापैकी काही जणांना संत पोप जॉन पॉल दुसरे अथवा मदर तेरेसा यांना पाहण्याचे व प्रत्यक्ष भेटण्याचे भाग्य मिळाले असेल. या दोन्ही संतांनी वसईला भेट दिल्याचे आपल्याला आठवत असेल. शिवाय स्वतःला प्रेषितामध्ये कनिष्ठ समजणारा पण नम्रता पत्करणारा, परंतु संतगणात साक्षात संत पेत्राच्या बरोबरीचा असणारा संत पौल हा आपला आश्रयदाता आहे. वर्षभर आपण विविध संतांविषयीची माहिती आपल्या मिस्सेमध्ये ऐकत असतो. संत गोन्सालो गार्सिया हा तर आपल्या वसईचा सुपुत्र. त्याने जपानच्या नागासाकी टेकडीवर ख्रिस्ती श्रद्धेचा झेंडा फडकवला. गोव्याचा सुपुत्र संत जोसेफ वाज हा श्रीलंकेचा प्रेषित झाला. सिस्टर अल्फोन्सा ही तर आपल्या भारताची कन्या, आणि संशयी म्हणून हिणवला गेलेला संत थॉमस हा तर भारताचा प्रेषित. संत बार्थोलोमेव तर अगदी आपल्या जवळच्या कल्याणपर्यंत येऊन गेलेला आहे असे आपण मानतो. इतकेच काय, संत फ्रान्सिस झेवियर सारख्या महान संताचे अविनाशी शरीर आजही आपल्या गोव्यामध्ये जगभरातले लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. थोडक्यात आपली भारतभूमीला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि त्याचा पगडा आपणा सर्वावर आहे. त्यामुळे संतांविषयी आपल्या मनात नक्कीच पुष्कळ प्रश्न उद्भवलेले असतील. आज सर्व संतांचा सोहळा साजरा होत आहे. त्यामुळे केवळ आजच नव्हे तर या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यातील 5ही सोमवार आपण संतांच्या जीवनाशी संबंधित एकूण 25 प्रश्न मी फादर ॲशली बंगा आणि आपले बायबल पंडित ज्यांचा संतांचा सखोल अभ्यास आहे, फादर रॉबर्ट डिसोजा, ज्यांनी संत सहवासावरती 2 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि संतांच्या जीवनावर बरीचशी प्रवचनं आणि लेख दिलेले आहेत. त्याबरोबर आम्ही दोघंजण हाताळणार आहोत. तर सुरुवातीलाच आता आपण फादर रॉबर्टने यांना विचारूया. फादर रॉबर्ट, सुरुवात करताना तुम्ही आम्हाला सांगाल का की मुळात संत ह्या शब्दाचा अर्थ काय? प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. फादर ॲशली यांनी अतिशय सुंदर अशी प्रस्तावना आपल्यासमोर सादर केलेली आहे आणि तुम्ही ऐकलं असेल की त्यांच्या प्रस्तावनेमध्ये कमीत कमी 10 संतांचा उल्लेख आहे. म्हणजे नक्कीच आता आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की संत म्हणजे नक्की कोण? भारतीय तत्वज्ञानामध्ये अश्वत्था नावाच्या वृक्षाची एक कथा आहे. हा जो वृक्ष असतो त्याची मुळं असतात स्वर्गात आणि फळं असतात पृथ्वीवर. आता हे झालं एक प्रतीक, पण तेच प्रतीक आपण प्रत्येक
प्रत्येक संताला लागू करू शकतो की प्रत्येक संताचं मूळ हे परमेश्वरामध्ये असतं, स्वर्गामध्ये असतं आणि त्याची फळं मानवाला मिळत असतात, पृथ्वी तलावरती उपलब्ध होत असतात. आणि म्हणूनच आपण आता ह्या संताची थोडीशी व्याख्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 4 गोष्टी त्या बाबतीत महत्त्वाच्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट की ही व्यक्ती ख्रिस्ताची अनुयायी बनलेली असते. त्यानंतर पृथ्वी तलावरती असताना पवित्र जीवन जगत असते. त्यानंतर आपल्या मरणानंतर सुद्धा आपल्या प्रार्थनेने श्रद्धावंतांना सहाय्य करत असते. स्वर्गात परमेश्वराच्या सहवासात असल्याचं संपूर्ण जगभरच्या ख्रिस्त सभेने मान्य केलेलं असतं. अशा प्रकारची आदरणीय व्यक्ती म्हणजे संत. अशी व्यक्ती एकतर करुणा, नम्रता, निष्ठा, प्रेम, श्रद्धा, धैर्य, उदारता अशा प्रकारच्या सद्गुणांचा मूर्तिमंत पुतळा असते किंवा तिच्या ठाई काहीतरी विशिष्ट अशी दैवी शक्ती कार्यरत असते. तिच्या ठाई अलौकिक असं ज्ञान असतं. म्हणजे एखाद्या प्रश्नाला भिडताना ती व्यक्ती ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करते ते स्वर्गीय ज्ञानाचं प्रतीक असतं. किंवा तिचं जे लेखन असतं, तिचं प्रवचन जे असतं ते प्रेरणादायी ठरणारं असतं. जिवंतपणी आणि मृत्यूनंतर सुद्धा ह्या व्यक्तींच्या बाबतीत बरेचसे चमत्कार घडून येत असतात. अशी व्यक्ती नैतिक जीवन जगत असते. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, अहंकार अशा प्रकारचे जे षडऋतू आहेत, 6 विकार आहेत, त्याच्यावरती त्यांनी पूर्णपणे ताबा मिळवलेला असतो, मात केलेली असते, विजय मिळवलेला असतो. अशी व्यक्ती आत्मिक स्वातंत्र्य अनुभवत असते. कुठल्याही प्रकारच्या बंधनामध्ये ही व्यक्ती जीवन जगत नसते. आपल्या श्रद्धेसाठी कुठल्याही प्रकारचे कष्ट भोगण्यासाठी आणि दुःख सहन करण्यासाठी ही व्यक्ती तयार असते. इतकंच काय, मरणाला मिठी मारण्याची देखील त्या व्यक्तीची तयारी असते. थोडक्यात अशा प्रकारची व्यक्ती ही पावित्र्याच्या वलयामध्ये झळाळून निघालेली असते. आता तुम्ही हा एक महत्त्वाचा शब्द ऐकला, पावित्र्य. फादर यशली, काय आहे नक्की हे पावित्र्य? आता सुरुवातीला एखादा माणूस पवित्र आहे असे आपण जेव्हा म्हणतो फादर रॉबर्ट, तेव्हा तो खूप भक्तिमान, खूप प्रार्थनामय जीवन जगणारा, नम्र, शुद्ध, नीतिमान आणि खूप चांगल्या स्वभावाचा आहे असे खरं म्हणजे आपण म्हणतो. हिब्रू भाषेत एक शब्द आहे कोदेश. ग्रीक भाषेत त्याचं भाषांतर हागिओस असे करण्यात आलेलं आहे आणि लॅटिन भाषेमध्ये सांक्तुस असा शब्द त्यासाठी वापरला जातो. ह्या सर्व शब्दांचा अर्थ आहे वेगळे असणे. परमेश्वर हा मानवापेक्षा पूर्णतः वेगळा आहे. त्यासाठी आपण मिस्सामध्ये पवित्र 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 असे 3 वेळेला शब्द उच्चारत असतो. काय असते, मुळात पावित्र्य हे परमेश्वराशी संबंधित आहे आणि परमेश्वर पवित्र असल्यामुळे त्याची प्रतिमा व प्रतिरूप असलेला माणूस देखील पवित्र असायला हवा. कारण पण माणूस या पृथ्वी तलावर असताना ऐहिक, शारीरिक, भौतिक, जागतिक गोष्टीमध्ये त्या रमून जातो की तो मुळात पवित्र असल्याचे संपूर्णतः विसरतो. त्यासाठी ख्रिस्त सभेमध्ये आपल्याला प्रार्थना, बायबल वाचन, उपवास, साक्रामेंट वगैरे ह्याद्वारे माणसाला पावित्र्याची जाणीव करून दिली जाते. माणूस एकदा का परमेश्वराच्या संपर्कामध्ये आला की त्याच्यातील पावित्र्य फुलत जाते. अनेक उदाहरणं आहेत. मोशे पर्वतावर असताना त्याचा चेहरा तेजोमय बनायचा. रूपांतराच्या पर्वतावर येशूचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी बनला. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये स्वर्गात सूर्य तेज पांघरलेली श्री दृष्टीच पडल्याचे आपण वाचतो. ह्याचा अर्थ पावित्र्य ही परमेश्वराची कायमची अवस्था असते, पण माणसाच्या जीवनात मात्र ती सुरू असलेली प्रक्रिया आहे. त्यामुळे संत अगस्तीन म्हणतात की मनुष्य थोडा पापी आहे आणि थोडा पवित्र आहे, मात्र तो पापाकडून पावित्र्याकडे वाटचाल करीत आहे की पावित्र्याकडून पापाकडे वाटचाल करीत आहे, यावरती त्याच्या जीवनाचा दर्जा अवलंबून असतो. असं सांगतात की संताला जसा भूतकाळ असतो तसा पाप्यालाही भविष्यकाळ असतो. संतांचा भूतकाळ कलंकित असू शकतो आणि पाप्याचा भविष्यकाळ उज्वळ असू शकतो. पवित्र व्यक्तीलाही मोह होतात, मात्र ती मोहावरती विजय मिळवते, पाप करीत नाही. यातच तिचे वेगळेपण दडलेले असते. हालेलुया. केवळ व्यक्तीच नव्हे आता तर वस्तू, वेळा आणि ठिकाणीही वेगळी असतात, म्हणून आपण त्यांना पवित्र म्हणतो.
उदाहरणार्थ बायबल घ्या, रोजरी, क्रॉस, गायनाचे नोवेनाचे पुस्तक घ्या, धूप घ्या, पाणी, मेणबत्त्या, या सर्व पवित्र वस्तू आहेत, वेगळ्या आहेत. मिसाची वेळ, आपला पवित्र तास, वेगवेगळे उपासना काळ, प्रार्थनेच्या वेळा, ह्या पवित्र. तीर्थस्थाने, पवित्र भूमी, चर्च, चॅपल ही ठिकाणे देखील पवित्र. पोप, बिशप, कार्डिनल, फादर, सिस्टर्स, ब्रदर्स, व्रतस्थ, या सर्व व्यक्ती पवित्र. आणि पवित्र पाणी शिंपडल्याने, आशीर्वाद दिल्याने, पवित्र तेल लावल्याने, डोक्यावर वस्तूवर आशीर्वादपूर्वक हात ठेवल्याने व्यक्ती आणि ठिकाणे ही पवित्र होत असतात. ती थोडक्यात एका वाक्यात सांगायचं म्हणजे पवित्र असणे म्हणजे इतरांपेक्षा वेगळे असणे होय. फादर रॉबर्ट, आता बायबलचा तुमचा सखोल अभ्यास आहे, तर तुम्ही बायबलमध्ये आपल्याला ह्या पावित्र्याविषयी काय काय सांगण्यात आलेलं आहे ते थोडक्यामध्ये आम्हाला सांगाल का? सर्वप्रथम आपण सांगत असतो की बायबल हा ख्रिस्ती धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. शब्द कसा वापरतो बघा, पवित्र धर्मग्रंथ. म्हणजे त्याच्यामधील प्रत्येक शब्द पावित्र्याने ओथंबलेला आहे. त्यामुळे तो शब्द जेव्हा माणसाला स्पर्श करतो तेव्हा माणूस देखील पवित्र होत जात असतो. संत फ्रान्सिस झेवियर ह्याने फक्त एकच वाक्य ऐकलं, माणसाने सारे जग कमावले आणि आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ. एकच वाक्य, पण तेवढ्या एका वाक्याने तो माणूस अंतर्बाह्य पालटून गेला. संत अगस्तीन ह्याने दुसरं एक वाक्य ऐकलं की ह्या जगाशी समरस होऊ नका, तर येणाऱ्या जगाशी एकरूप होण्यासाठी आपल्या मनाचं नूतनीकरण करा. आणि अगस्तीन अंतर्बाह्य पालटून गेला. जे तुम्ही कनिष्ठातील कनिष्ठापैकी एकाला करत असता ते तुम्ही मला करत असता, हे एकच वाक्य आग्नेस नावाच्या सिस्टरांच्या काळजाला झोंबलं. त्यानंतर ती आग्नेस राहिली नाही, संपूर्ण जगासमोर संत मदर तेरेसा म्हणून उदयास आली. म्हणजे परमेश्वराचा शब्द जो पावित्र्याने ओथंबलेला आहे तो जेव्हा माणसाच्या काळजाला भिडत असतो तेव्हा माणसाला देखील तो पवित्र करत असतो. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं आणि निष्णात अशा वादकाच्या हाताने तंबोऱ्याचा सूर उमटत असतो. अगदी त्याप्रमाणे परमेश्वराचा शब्द माणसाला स्पर्श करून जातो आणि माणूस देखील अंतर्बाह्य पवित्र होत असतो. म्हणून ह्या संपूर्ण बायबलमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर म्हणतो, मी जसा पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र व्हा. पवित्र होण्यासाठी मी तुम्हाला पाचारण केलेलं आहे. एक पवित्र राष्ट्र म्हणून मी तुम्हाला नेमलेलं आहे, संपूर्ण जगाचा प्रकाश होण्यासाठी. आदामाच्या नागपुड्यामध्ये परमेश्वराने आपला श्वास फुंकला आणि तो जीवधारी प्राणी बनला, म्हणजे तो पवित्र आत्म्याचं मंदिर बनला. किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांवरती फुंकर घातली आणि सांगितलं पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, आणि त्यांच्यामध्ये एवढं नवं चैतन्य संचारलं की त्यानंतर पेंटेकोस्टच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती ते एका नव्या दिशेने वाटचाल करू लागले, संत पदाला जाऊन पोहोचलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बायबलमध्ये पावित्र्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. इतकंच नाही तर पावित्र्यासाठी मार्गदर्शक पण सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्याला आपण म्हणतो 10 आज्ञा. त्या 10 आज्ञांचं पालन करणारा माणूस नक्कीच पावित्र्याच्या शिखरावरती जाऊन पोहोचू शकतो, अशी बायबलची शिकवण आहे. इतकंच काय, स्वर्गात असलेला परमेश्वर ह्या पृथ्वी तलावरील प्रत्येक व्यक्तीला पवित्र करण्यासाठी अग्नीच्या रूपाने, कराराच्या कोशाच्या रूपाने, मेघाच्या रूपाने, नियमशास्त्राच्या रूपाने, जेरुसलेमच्या मंदिराच्या रूपाने, याजक आणि ह्यांच्या रूपाने ह्या जगामध्ये वावरत असतो, लोकांना पवित्र करत असतो. शब्दात पवित्र पाळ असं सांगण्यात आलेलं आहे. ही शिकवण कशासाठी देण्यात आलेली आहे की आठवड्यातील 7 दिवसापैकी 1 दिवस तरी पूर्णपणे आपण परमेश्वराची आठवण करायची. 6 दिवसात जे काही आपल्या हातून झालेलं असेल त्याच्यावरती मात करून एका नवीन दिशेने वाटचाल करायला सुरुवात करायची. थोडक्यात एकीकडे नैतिकता तर दुसरीकडे परोपकार ह्यांची सांगड घालायची. म्हणून देवप्रीती आणि शेजारप्रीती अशा प्रकारच्या ह्या आज्ञा आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात पावित्र्य म्हणजे ह्या जगापासून अलिप्त व्हायचं नाही, पळून जायचं नाही, पळवाट शोधायची नाही, तर त्या जगात राहायचं पण जगाचं व्हायचं नाही. ही एक प्रकारची तारेवरची कसरत आहे की जणू काही आपल्या पदरामध्ये निखारी घेऊन चालायचं, पदर जाळू द्यायचं नाही आणि निखारं विजू द्यायचं नाही, पावित्र्य विजू द्यायचं नाही, आणि हे पृथ्वी तलावाचं जीवन देखील अशाच प्रकारे जगत राहायचं, अशी ही कसरत आपल्याला करण्यात आलेली आहे. म्हणून त्याचा प्रवास कसा झालेला आहे बघा. जुना करार म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा.
संत मत्तईच्या शुभवर्तमानात येशू सांगतो, जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. परंतु लूकचं शुभवर्तमान काय सांगतो की जसा माझा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. म्हणजे पावित्र्य हे फक्त वैयक्तिक कारणासाठी नसतं, वैयक्तिक कारणाद्वारे नैतिकता धारण करायची, परंतु सार्वजनिक कारणासाठी परोपकाराचं साधन वापरायचं, अशा प्रकारचं ते मिश्रण आपल्याला बायबलमध्ये दिसत असतं. म्हणून कोणताही माणूस एकट्याने स्वतंत्रपणे पावित्र्याच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही आणि संत पदाला पोहोचू शकत नाही. त्याला एकमेकांची गरज असते. म्हणूनच आता मला फादर ॲशली यांना विचारायचं आहे की ख्रिस्त सभेमध्ये संतांचा परस्पर संबंध अशी एक संकल्पना आहे. काय नक्की ही संकल्पना आहे? हे खूप सुंदर आहे. आता सर्वप्रथम आपण ऐकतो की आपला प्रेषितांचा विश्वास संगीकार ही प्रार्थना म्हणताना आपण संतांचा परस्पर संबंध किंवा एकोपा असे शब्द वापरतो, उच्चारतो. याचे एकूण 3 अर्थ आहेत. नंबर 1 की संतांच्या परस्पर संबंधाचे मूळ हे पवित्र त्रैक्यामध्ये आहे. त्यांच्या परस्पर संबंधात व त्यांच्या ऐक्यामध्ये ह्या 3 व्यक्ती ह्या जशा वेगवेगळ्या असल्या तरी प्रेमाने आणि पावित्र्यामध्ये त्या जोडल्या गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे संत हा अद्वितीय अप्रतिम असला, उदाहरणार्थ संत पॉल हा पेत्रापेक्षा वेगळा आणि अविलाची संत तेरेसा संत मदर तेरेसापेक्षा वेगळे, तरीही त्यांच्यामध्ये पावित्र्याचा आणि प्रेमाचा एक समान धागा आहे. त्यानंतर नंबर 2 श्रद्धा ग्रंथ 954 ते 962 मध्ये आपल्या सांगितल्याप्रमाणे की आपल्या पवित्र वस्तू मग भाकर, द्राक्षरस, रोजरी, बेंतीन, क्रूज, बायबल, पाणी, धूप, मेणबत्ती यांच्यात देखील एक नातेसंबंध असतो सर्व पवित्र वस्तूमध्ये. तसाच पवित्र व्यक्ती आणि सदाचारी माणसे ही एकमेकांना ती पूरक असतात. ती एकमेकांपासून इन्स्पिरेशन घेतात, प्रेरणा घेतात. उदाहरणार्थ बघा, डॉमिनिक सावियो यांना संत डॉन बॉस्को यांच्याकडून प्रेरणा मिळाली. संत क्लेअर यांना संत फ्रान्सिस असिसीकर यांच्याकडून प्रेरणा मिळाली. संत फ्रान्सिस झेवियर यांना संत इग्नेशियस ऑफ लोयोला यांच्याकडून प्रेरणा मिळाली. संत जॉन ऑफ द क्रॉस यांना अविलाची संत तेरेसा यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आणि नंबर 3 आणि महत्त्वाचं असं की ख्रिस्त सभा ही फक्त जे आपण ह्या जगामध्ये जिवंत लोक आहोत तीच फक्त ख्रिस्त सभा नाही, तर ख्रिस्त सभा ही 3 पातळीवरती जीवन जगत असते. नंबर 1 विजयी ख्रिस्त सभा ही स्वर्गातील संतांनी बनलेली आहे. नंबर 2 यात्रेकरू ख्रिस्त सभा म्हणजे पृथ्वीवरील श्रद्धावंतांनी बनलेली आहे. आणि दुःख सहन करणारी ख्रिस्त सभा जी शुद्धीस्थानातील आत्म्यांनी बनलेली आहे. आता या तिन्ही पातळीमध्ये परस्पर संबंध आहे. विजयी ख्रिस्त सभा म्हणजे स्वर्गातील संत हे यात्रेकरू ख्रिस्त सभेसाठी आपण जिवंत लोकांसाठी प्रार्थना करतात. आणि यात्रेकरू ख्रिस्त सभा ही दुःख सहन करीत असलेल्या ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करते. हे किती सुंदर आहे. आज आपण 1 नोव्हेंबर म्हणून आज आपण 1 नोव्हेंबर सर्व संतांचा सन्मान करीत आहोत आणि उद्या 2 नोव्हेंबर आपण सर्व मृत भाविकांचा स्मृती साजरा करणार. मग आपल्याला प्रश्न पडतो की प्रत्येक संतांसाठी एक विशिष्ट दिवस आहेच. फादर रॉबर्ट, तुम्ही आम्हाला सांगाल का की जर प्रत्येक संतांसाठी एक विशिष्ट दिवस जर आहेच अगोदरच, तर मग पुन्हा एकदा सर्व संतांचा दिवस साजरा करणे हे कसे आणि ते कशाला? बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं की संत म्हटल्यानंतर सगळ्या प्रकारचे संत त्याच्यामध्ये आले. मग त्याच्यामध्ये रक्तसाक्षी आहेत, कुमारिका आहेत, त्याच्यावर व्रतस्थ आहेत, पवित्र स्त्री पुरुष आहेत, वर्तन साक्षी आहेत, परमगुरू आहेत, असं आपल्याला वाटत असतं. पण मुळात जेव्हा संत पद नावाची गोष्ट चित्रात आली ख्रिस्त सभेमध्ये, तेव्हा ती रक्तसाक्षी संतांसाठी वापरली जायची. म्हणून पहिल्या 3 शतकामध्ये ख्रिस्ती लोकांचा अतोनात छळ होत होता आणि त्या छळामुळे बरेच लोक आपल्या श्रद्धेसाठी रक्त सांडत होते. मात्र रक्तसाक्षांचं रक्त हे श्रद्धेचं बीज असतं, त्यामुळे सातत्याने ती ख्रिस्त सभा फोफावत राहिली. रक्तसाक्षांची संख्या वाढत राहिली, त्यांची यादी सातत्याने तयार केली गेली, त्यांच्या संदर्भात माहिती होती ती गोळा केली गेली आणि सगळ्या रक्तसाक्षांचा दिवस साजरा केला जाऊ लागला. म्हणजे 3 शतकं रक्तसाक्षांचा दिवसच साजरा केला जात होता. पण 4थ्या शतकामध्ये 13 मे ह्या दिवशी पोप बोनिफस 5 हे
ह्यांनी 609 ह्या वर्षामध्ये 13 मे ह्या दिवशी एक विशेष असा कार्यक्रम घडवून आणला. त्यांनी काय केलं की रक्तसाक्षी संतांबरोबर इतर संतांचा देखील त्याच्यामध्ये समावेश करून सर्व संतांचा सन्मान करायला त्यांनी सुरुवात केली. आणि इतकंच नाही तर 13 मे 609 ह्या दिवशी त्यांनी सर्व संतांचं समर्पण पवित्र मरियेला केलं. आणि पवित्र मरिया ही सर्व संतांची राणी, आपण जिला पवित्रांची राणी, सर्व पवित्रांची राणी असा शब्द उच्चारतो, तशा प्रकारचा सण त्या ठिकाणी साजरा करायला सुरुवात झाली. म्हणजे सर्व संतांच्या सणाला तेव्हा 609 ह्या वर्षामध्ये सुरुवात झालेली. मात्र त्यावेळेला तारीख होती 13 मे. परंतु पोप ग्रेगरी तिसरे ह्यांनी रोममधील संत पीटरचे प्रार्थनागृह 1 नोव्हेंबर ह्या दिवशी सर्व संतांना समर्पित केले. त्यामुळे 13 मे वरून ही तारीख आता 1 नोव्हेंबरमध्ये आली आणि तिथे सगळ्या संतांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला. संत ग्रेगरी चौथे आणि पुढे संत ग्रेगरी सातवे ह्यांनी हा सण संपूर्ण जगभराच्या ख्रिस्त सेवेसाठी सोहळा म्हणून जाहीर केला. आता हा सगळा इतिहास कशासाठी सांगायचा की जेव्हा आपण संत म्हणत असतो तेव्हा नुसते एक संत नसतात, तर कधी कधी आपण असं म्हणत असतो संत अमुक अमुक आणि त्यांचे सहकारी. उदाहरणार्थ आपण म्हणत असतो की संत पॉल मिकी आणि त्यांचे सहकारी. आता सहकार्यामध्ये अजून बरेचसे संत आलेले आहेत, त्यांची नावं कदाचित आपल्याला ठाऊक नसतील. मग त्यांचा सण कधी साजरा करायचा? काही जण संत पदाच्या मार्गावरती असू शकतात, वेगवेगळ्या टप्प्यात असू शकतात, त्यांना एक विशिष्ट तारीख कधी दिलेली नसायची. मग त्यांचा सण कधी साजरा करायचा? म्हणून त्यांना देखील अशा प्रकारे सर्व संतांच्या सोहळ्यामध्ये सहभागी करून घेतलं जात असतं. त्यानंतर प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्यासाठी एक सुंदर अशी पार्श्वभूमी देण्यात आलेली आहे. योहान आपल्याला सांगतो की सर्व प्रकारची लोक, राष्ट्रे, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणालाच मोजता येणार नाही असा मोठा लोकसमुदाय, हातामध्ये झावळ्या घेतलेला आणि शुभ्र वस्त्रे परिधान केलेला असा मोठा लोकसमुदाय त्याच्या दृष्टीस पडला. हे सगळे लोक होते, त्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तामध्ये धुवून घेतलेले. ह्याचा अर्थ काय? येशूच्या रक्तामुळे ते पवित्र झालेले होते. म्हणजे ही सगळी संत मंडळी कोणालाही मोजता येणार नाही अशा प्रकारची ही सगळी जी संत मंडळी आहे, त्या सर्व संत मंडळींचा एक दिवस सन्मान केला जातो आणि तो दिवस आहे 1 नोव्हेंबर. काय नक्की आपल्याला संदेश दिला जातो त्याद्वारे? बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीला संत पदासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे असं संत अल्फान्सो दी लिगरी ह्याने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. एवढंच नाही, आपले वेदी सेवक आपल्या आजूबाजूला असतात, जणू काही आपल्या वेदीवरील छोटेसे देवदूत म्हणून ते काम करत असतात. त्यांचा एक आश्रयदाता संत आहे, त्याचं नाव आहे संत जॉन बर्कमन्स. त्यांनी काय सांगितलेलं आहे? मी तात्पुरत्या जीवनासाठी नाही तर सार्वकालिक जीवनासाठी जन्माला आलेलो आहे. आणि दुसरे आणखी एक संत आहेत अलोयशियस गोन्झागा. अगदी 23व्या वर्षी त्यांना मरण आलं. त्यावेळेला त्यांची आई खूप दुःखी झालेली होती. आईने त्याला सांगितलं की बाळा, तू तब्येतीची काळजी घे, मला तुझी काळजी वाटते. आणि तो माणूस सांगतो, आई मी तुझं दूध प्यालेलो आहे, तूच मला शिकवलेलं आहेस की मरणामुळे जीवनाचा शेवट होत नाही. मी निघालेलो आहे, तू पण माझ्या मागे येणार आहेस, तिथे आपली परत भेट होईल. आणि तिथे हे सगळं सांगण्यामागचा त्याचा हेतू काय होता? तो सांगतो, मला संत व्हायचं आहे, पण त्याची सुरुवात ह्या क्षणाला मला करायची आहे, उद्या नाही, परवा नाही. संत अगस्तीनच्या बाबतीत काय झालं? मला संत व्हायचं आहे पण आज नाही, उद्या, असं करता करता कितीतरी वर्षे त्यांनी पुढे ढकललं. पण एक दिवस परमेश्वराने त्याला तीही कृपा दिली. आणि अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे संत आहेत, त्या सगळ्या संतांचा सोहळा आपण 1 नोव्हेंबर ह्या दिवशी साजरा करत असतो. म्हणून हा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा दिवस ख्रिस्त सभेने जाहीर केलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ही आपल्यासाठी मला वाटते अगदी सुवर्ण संधी आहे. फादर रॉबर्ट यांनी अगदी सखोल अभ्यास करून हे संपूर्ण चिंतन तयार केलेलं आहे. आज आपण संतांच्या जीवनावर आधारित 5 प्रश्न बघितले. पुढच्या सोमवारी आपण पुढचे 5 प्रश्न बघणार आहोत. आणि या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये 5 सोमवार आलेले आहेत. हे 5 सोमवार आपण 25 प्रश्न बघणार आहोत.
तर कृपया मिस करू नका, सगळ्यांनी बघा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सर्वदा. सदा सर्वदा. प्रभूचा गौरव God असो. is good All the time. and all the time. God is good. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen. तुला भक्तीने लपलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहेस लपलेला. माझे सर्व काळीज मी तुला देतो, काकी लक्ष लावून आनंदी होतो. दृष्टी हाताची भेस तू कळत नाही, परंतु फक्त ऐकून जाणीतो आम्ही. सत्य मानितो मी शब्द देव पुत्राचे, ताकी त्या सत्याहून नारीच्याच दुसरे. वसई व भारतासाठी प्रार्थना एकत्र. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पाडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यास पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी, ज्याला तू पाठवलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया, आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेजा, धर्मप्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाना, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावी चला नमूया, भाकरवासी त्रिसाला. पूर्ण नवीनतम उपासनाही
अंत जुन्याचा ओसाला ग्रहण इंद्रिया ठेवो गुण गोचर केवळ श्रद्धेला गोचर केवळ श्रद्धेला सर्व शक्तिमय पिता सनातन नंदन त्यासा प्रभु अमुसा उभया पासून या प्रसवेसो तो शुद्धात्मा ईशमुसा मंगल भावे सौतयाला करूया वंदन त्रैक्याला करूया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाला गाऊ त्याच्या सवनाला स्वर्गांतील भाकर तू त्यांना दिली ती सर्व गोडीचा समावेश आहे आपण प्रार्थना करूया हे देवा तू आश्चर्यकारक साक्रामेंतात आपले दुःख व मरण्यांचे आम्हासाठी स्मरण ठेविले आहेस तर आम्ही तुझे शरीर रक्त यांचे पवित्र रहस्य अशा प्रकारे आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर म्हणून आम्ही तुला विनवितो जो तू युगानुयुग जिवंत राहतो स्वराज्य करतोस आमेन धन्यवाद. एकत्र देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. आल्ताराच्या अति पवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतावर संताकरवी धन्य असो. जब से प्यारा यीशु जीवन में आया, बदला सा लगने लगा. ये धरती अंबर बहती है नदियाँ, गीत गाने लगा. जब से प्यारा यीशु जीवन में आया, बदला सा लगने लगा. ये धरती अंबर बहती है नदियाँ, गीत गाने लगा. जो भरे दिल में मेरे छोड़ने लगे आज, पाप जो भरे दिल में मेरे छोड़ने लगे आज, पाप जो भरे दिल में मेरे छोड़ने लगे आज, पाप
जो भरे दिल में मेरे छोड़ने लगे यार। जब से प्यारा मेरा यीशु जीवन में आया, जब से प्यारा मेरा यीशु जीवन में आया, जब से प्यारा यीशु जीवन में आया, बदला सा लगने लगा। ये धरती अंबर बहती है नदियाँ, गीत गाने लगा। जब से प्यारा यीशु जीवन में आया, बदला सा लगने लगा। ये धरती अंबर बहती है नदी, गीत गाने लगा, गीत गाने लगा, गीत गाने लगा।